लक्ष असू द्या, आज आपल्या गावामध्ये नाटक होणार आहे म्हणा. तर सर्व गावकरी मंडळी लवकरात लवकर मंदिराकडे यावे. मंडळीच नव्हे तर महिला मंडळ सुद्धा यावे. बाल गोपाल सर्वांनीच यावे हो. राम राम मंडळी. तर आले वाटते सर्वजण. तर मी काय म्हणतो, आपल्या गावामध्ये पाहुणे मंडळी आलेली आहे नाटक सादर करण्यासाठी बघा. तर आपण त्याचं शब्दजुमानं स्वागत करू बघा. हो सरपंच की लवकर केतोडचे लोक खोळून दे. स्वागत बिगत असते का नाही काही तुम्हाला कळतं का नाही? करा लवकर स्वागत करा स्वागत चला लवकर. करा. तर चला मग मंडळी, आज आपल्या गावामध्ये नाटक होणार आहे. तर नाटकाचे बोल आहेत, हो मी कुणबी मराठा, हो मी कुणबी मराठा. तर चला लवकर लवकर तयार करूया. तुकाराम, तुकाराम. अरे बोल की सखाराम. काय म्हणतो मी ऐकले का मित्रा? अरे काय म्हणतोस तू? अरे तुझा भासा हा हा आणि माझा नाम्या हा मग लहानपणापासूनचे मित्र आहेत. अरे हो बराबर आहे. लय लहानपणापासून सोबत आहेत ते. पोरं आता सहा वर्षाचे झाले. हो बराबर आहे. आता मुलं 6 वर्ष झाले. मग तर मी म्हणतो त्याने एकदा पहिली टाका. अरे हो जमतं की रे. आमच्या पाहुण्याची पण खूप इच्छा आहे त्याला आपल्या इथे शाळेत टाकाव. कारण आपल्या इथली जिल्हा परिषद शाळा खूप चांगली आहे म्हणा. असं का? बर बर बर. शिक्षक लोक पण चांगले आहेत खूप. हो, चांगले आणि आहेत ना. आपल्या शाळेचं नाव महाराष्ट्र झाले. हो महाराष्ट्रात आले. त्यामुळं पाहुण्याचे सगळं कागदपत्र देतात आणि इथं टाका म्हणे. बरं तू सांगितलं मला. चाल मग लवकर मी नाम्याला तयार करतो. अरे हो आज जर मी घेऊन येतो. आज मला पण थोडी सवड आहे. हो, ये मग. बरं घे मग त्या याचे कागदपत्र. हो नाम्याला तयार करून आणतो मी. हो कर कर आवाज दे मग मला. हो हो मी भाषेला आवाज देऊ. चल ये मग. अरे रम्या, अरे पोरा रम्या, अरे तुला शाळेत टाकायचं. कुठं टाकायचं? शाळेत शाळेत शाळेत? हा शाळेत टाकायचं तुला. आपल्या गावात शाळेत टाकायचं. बर नाम्या. अरे नाम्याच बाबा, नाम्याला पण टाकायचं शाळेत. बर हा मग चल बरं. हा राम्या येणार आहे. नाही राम्या येणार आहे. राम्या येणार आहे. काय कर मग? नाही आधी काय कर, ते बाबांची एक पिशवी पाठवली परवा मी आणली. हा ती घे, त्यात कागदपत्र आहे. जाय बरं. हो पटकन आहे, पटकन आहे. आणली का? पावतीवर आणली. ते पावतीवर काय करायचं? कागदात काही पाहावं कागद हायत रे, हायत हायत. चला आता नाम्याच्या गला हो दमाना जाता येईल. चल की. अलग जायच ते मग अरे हो जाऊ. चल मी सखाराम गावात येऊ. चल बर बर चल चल बर. दमान 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 चल दमान. मोठा धर मोठा धर मोठा धर. चल बर बर. चल चल. अरे सखाराम, अरे ऐकलंस का मित्र सखाराम? काय म्हणतो तुकाराम? अरे आपण शाळा जायला ठरलं होतं ना आज. हो हो आलो. अरे नाम्या घेतो थांब नाम्या. हो, घे, घे. मला हो. घेऊ. नाम्या. आवडलं का तुझं? वा. घे तर आपलं चल. ए, तू आला? हा, चला. अरे सखाराम चल बरं शाळेत. चला पोरं, चला. सखाराम ए बरो तुम्ही काय करा माहिती का? समोर व्हा. आम्ही येतो 5 मिनिटं. तुम्ही मागे लगेच. पुढं हो, बरं मी नाम्या. हो हा, मोठे काय भांडण शाळा करू थांबा. नका. हो आलो आम्ही. चला आलोच आम्ही हा, भांडण करणे का? नाम्या पतलं इथं इथं पतलं. गवटी आणलं होते हो जोत्या. गाणलं शिमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चल आपण खेळायचं.
अरे तुकाराम अरे सखाराम पोरं अरे, पलीकडे पोरं गेले. दिसतात रे असतील बघ बघ गेटवर असतील चल बरं पाहू दे आपण त्या पलीकडे चल एक. अरे ते अरे इथं बस ए अरे पुरं काय अरे बाळा राम्या. अरे चला मोठे- अरे, अरे, काय करायले? काय नाही ठेवलं चला, बॅग मध्ये चला, इकडे का? चला 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 डोक्याच्या बत बंदी. चला चल 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 रे इथं, मागं चला 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 बाळा अरे चला. शाळा आली वाटतं शाळा आली वाटतं. इथं कोणीतरी असं आपल्याला विचारायसाठी हे, हे, येस, येस, शेवटी. राम 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 राम. अहो पोरा शाळा टाकायचं होतं बर 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 मग ते मास्तराचा हापीस हापीस कुठे आहे हाय हाय ते पलीकडे गेट मधून जा ऑफिस आहे तिकडे पलीकडे पलीकडलं गेट म्हणजे कोणतं ते मामा ते ते पलीकडच्या हे आहे रे, साईडला सुभाष, कोणतं पलीकडच्या साईडला जाते पलीकडे पलीकडच्या साईडनं म्हणजे हा. बर धुती हाताना हा उजव्या हातात उजव्या हातात. चला 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 मामा बरोबर. उजवा कोणता? चल चल ते मला कळलं, चल बर. चल रे राम्या. अरे आता हे बराबर शाळेचं राम राम मास्टर राम राम मास्तर. राम राम बोला काय म्हणता? अहो, काय नाही आमच्या भाषेचं नाव टाका मला शाळेत आमच्या बी नाम्याचं टाका म्हणलं काय हरकत नाही टाकू आमचा द्या. आहे भाषा आहे भाषा तुमचा भाषा आहे का तुझ्या नाम्या. असं आहे हो का? आपल्या गावचं खूप नाव आहे त्याच्या आई वडिलांची पण खूप इच्छा आहे का इथं नाव टाकावं हो ना, हो शाळेत. ना, आहे ना आपल्या शाळेचं खूप मोठं नाव झालेलं आहे नमस्कार. आपल्या गावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये समज आपल्या शाळेचा पहिला नंबर आलेला आहे हो 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 आपल्या शाळेचा पेपरवर आलती आमचे पाहुणे सांगू राहिले नाव हो ना हो त्याच्यामुळे त्याची इच्छा आहे की इथं नाव टाकायची ठीक आहे काय हरकत नाही आली का हो कागदपत्र कागदपत्र सगळे आणले चला दाखवा बरं बरोबर अरे बाळांनो शांत बसा ठिकाणा करू नसते शाळेत आलो ना आपण खाल्लं इकडे तर बसायचं बरं बरं. अगोदर करायचं शांत जाऊ दे, बसा कागदपत्र तुला काय डॉक्युमेंट पाठवून सगळे हे घ्या, हे घ्या. हे. दे. अरे दम्मान कसं कळत नाही रे तुम्ही परत आपण परत हे काय? दे, दे. ठीक आहे मास्तर हे बघा बरं एकदा नीट रामा तुकाराम निरगुडे बराबर आहे मी रामा मागता मी हो रामा. हो. रामा तुकाराम निरगुडे. ते मी राणा रामा. भालेगाव. अरे मामा, एक एक बाळा. रामा. ए, नाव आहे तुझं? शांत शांत शांत. नाव ऐका आधी मग बोला नाव ऐका, हा. तुमचं सगळे जन्म दाखला आहे आधार कार्ड सगळं ओके आहे रामा तुकाराम निरगुडे हा बराबर बराबर रामा राहणार धोतरुडा. भालेगाव. हा आहे ना आता उत्तर दे. जन्म तारीख आहे 1/1/2018 बरोबर आहे आपला. ओके 6 वर्ष अरे झाले शांत बसा जरा. जात आहे कुणबी मराठा काय जात कुणबी मराठा कुणबी मराठा हा कुणबी मराठा ना हा, कुणबी मराठा हो हो. आणि भाषा आहे आमचा त्याच्यामुळे हा, कुणबी ठीक आहे आईचं नाव आहे शकुंतला बाई बराबर आहे बराबर आहे ठीक आहे ओके आंब्यावर कोण? त्याच्यामध्ये डबल काय दुरुस्त होत नसते बरं नाही, 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 नाही. ठीक आहे मी काय हरकत नाही कोणता मी खाई नका. हा. अरे शांत बसा बाळा, शांत नाम्या, शांत बाळांनो, बसा. शांत बसा शांत. रिकामा नसते आपण शाळेत कासाठी येतो हा? काय हे? काय? काय तो? शिकायसाठी म्हणून माणसाने धिंगाणा करू नसते नाही. शाळेत असावे हा मास्तर यायचं झालं का? हो ठीक आहे थांबा. थांब रे सखरा करा सही करायचं तुम्ही खाल्ला नव्हता चला का? करा ठीक आहे काय हरकत नाही. मच्छर चाललीस ते? बस ओके तुमची दाव का आला नाम्या. ए बोलो नाम्या. ती कागद दे. घ्या. ते कागद दे रे. अरे हा, हे घ्या मास्तर. चला दाखवा तुमच्याकडे जन्मपत्र आहे आधार कार्ड बी आहे सगळं व्यवस्थित दिसायला तुमचे बी डॉक्युमेंट हो मास्तर बरोबर मास्तर. नामदेव सखाराम जाधव बरोबर मास्तर हो. हा? हो मास्तर. राहणार भांडेगाव हो मास्तर. है ना हो. आईचं नाव आहे आईचं नाव आहे सरस्वतीबाई सरस्वतीबाई येतच काय नाही. हा हो बरोबर आहे. हो मास्तर. आणि मुलाचा जन्म आहे 1/2/2018 हो मास्तर बरोबर आहे ना हो मास्तर. आणि जात आहे मराठा ते पाच हे मागे. आई बाळा शांत बसा हो बसा रे. मराठा. आपण शाळेत आलो हो मराठा मास्तर. आहे ना खाऊ भेटे, खाऊ. बरोबर त्याच्यामध्ये डबल काय दुरुस्ती होत नाही बरं हो नाही मास्तर. सगळं व्यवस्थित आहे ना हो व्यवस्थित मास्तर. ठीक आहे काय हरकत नाही करा सही अंगठा आहे मास्तर. अंगठा आहे का हो. ते चला घ्या पॅड मारा अंगठा फोटो मार मास्तर. इथं मारा अरे कपाळावर मारा. इथं मारू. हा, मारा नाम्या, बोला मामा. कळत ठीक नाही आहे का काय रे हरकत नाही उद्याच्याला मुलांना शाळेत धरून द्या हो. मास्तर मास्तर. हा थोडे पोरं लहान आहेत हे एकदा सांगा सांगा तरी का त्यांना समजू? हे शाळेत यायचं. अरे बाळांनो हा बाबा हा शंभर आले. हा. बाबा आम्हाला ए. जाती अरे बाळांनो आपण शाळेमध्ये कासाठी तू हा आता शिकण्यासाठी भात हा शाळेमध्ये शिकण्यासाठी शाळेमध्ये तुम्ही चांगले शिकसाल हा तू कुठेशी लागसाल हा? कुठे नोकरीला जॉबला हा काहीतरी करसाल आमचं तुम्ही काम करायचं काम हा? नाही तुम्हाला हा. यांच्या आई तुमच्या पप्पा वडिलासारखं किंवा तुमच्या यांच्या मामासारखं हा शेतात मध्ये राबायची गरज नाही तुम्हाला हम्म. हा त्याच्यामुळे दररोज शाळेमध्ये यायचं हा हो, मास्तर. ड्रेस मध्ये यायचं
कसा ड्रेस हा? ड्रेस भेटणार ड्रेस हा ड्रेस मध्ये हा ड्रेस भेटते हा? मास्तर शाळेत खेळता येतं हा आपल्या शाळेमध्ये खेळता बी येते तुम्हाला कसे कबड्डी कबड्डी दररोज खायला खिचडी भेटेल हा दर गुरुवारी तुम्हाला बिस्किट बी भेटेल हा मग दररोज रेग्युलर शाळेमध्ये यायचं हा? गोड्या खोलणार सांगा सर हो ठीक आहे मास्तर 10-20 खेळता येते नाही तसे काही आपल्या शाळेमध्ये खेळ खेळले जात नाही तर आपल्या शाळेमध्ये आहे फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी खो खो हे असे काही खेळ खेळले जातात हा तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल ना आपले सर आहेत जगताप सर त्यांच्याकडे तुमचं नाव देऊ हा पण दररोज शाळेमध्ये रेग्युलर यायला लागेल तुम्हाला हो हा? सर हो सर ठीक आहे उद्यापासून व्यवस्थित मध्ये शाळेमध्ये याव हो सर मास्तर राम राम ठीक आहे येतो मास्तर. हो ठीक आहे काय हरकत नाही. कळलं ना चला रम्या चला बरोबर आता काय काय शाळेत या? आता तुम्ही घरात सरळ जा आणि उद्यापासून regular शाळेत या. आम्ही येतो मागून इकडे तिकडे हिंडायचं नाही. घराकडे जा. सखराम बोल ना तुकाराम अरे झालं बाबा एकदा मुलांचं ऍडमिशन अरे बापा झालं एकदाच ऍडमिशन पोरं शिकतील चांगले मोठे आता होतील ओळख लागल भविष्य घडवतील चल येऊ आपलं का? फक्त ते मला पण मागं पाहुण्याकडे मागं. जाऊन यायचं थोडं मला बी काम. जायचंय बापा आमची ती पांढरी म्हैस बी यायला आली आज झाले का नाव माहिती तिला 9 महिने झाले आता येईलच आज बर, उद्या. बर, बर, बर. चालतंय. येतो येऊ मी मग मी. हो येतो पाहता पाहता हे विद्यार्थी मोठे कधी झाले कळालंच नाही सोबत शुगत होते केव्हा 10वी मध्ये गेले कळालंच नाही बघता बघता आज त्यांचा 10वीचा पेपर आहे आज त्यांचा निकाल आहे पाहू रामाला 75% पडले आणि नामदेवला 88% पडले आता पुढे दोघे काय करतात ते बघू आपण तुफान आपली घरी. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आजबाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी First Games Ludo. अरे तुकाराम अरे बोल की सखराम अरे मी तर आज लय खुश आहे बा आज कस काय रे आज 10वीचा निकाल लागला अरे हो अरे दुपारीच लागला एकदा विचारायचं का हो लागला ना अरे मग किती पडले तुझ्या नाम्याला माझ्या नाम्याला 88% पडले अरे वा 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 मस्त पडले की तुझ्या नाम्याला तुझ्या भाषाला अरे माझ्या भाषेला पण 67% पडले अरे वा 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 बरे पडले मग आता पुढे काय करायचं म्हणतो तुझ्या नाम्याचं आता माझा नाम्या म्हणतोय काहीतरी ती सायन्स का फायन्स करायचं म्हणा अरे सखराम हा. ते सायन्स का फायन्स नसतं ते हा. ते सायन्स असतं सायन्स सायन्स असतं का इंग्लिश असतं असं का हा इंग्लिश म्हणजे आता बर, त्यांना बर, पुढं बर, डॉक्टर बर, होता बर. येतं त्यांना मोठं डॉक्टर होता येतं मोठे डॉक्टर होते ते का डॉक्टर इंजिनियर काही होता येतं बापू. आणि माझी पण खूप इच्छा आहे की माझ्या डॉक्टर करायचंय आणि माझी विचार आहे बाबा माझ्या नाम्याला पण डॉक्टर करायचंय आज जमतं की मग आता पुढे हा. सोबत ऍडमिशन करू हो सोबतच करू तू तुझ्या भाषाचं करशील ना हो पण आता गावात जमत नाही आपल्या जिल्ह्या ठिकाणी टाकावं लागते पोरायला असं का मग बरोबर जिल्ह्याच्या ठिकाण टाकू मग आता पोरायला आता सायन्स घेतलं म्हणजे आता पाहायचं काम नाही अभ्यास करतील हा, अभ्यास आपले पोरं करतील. पुन्हा हुशार आहेत हुशार आहे आमचा नाम्याचं लय हुशार आहे हा, आपल्या बाबा. गावात पुन्हा शाळा खूप चांगली, खूप हा, चांगल्या नाम्या त्यांना हुशार शिकवलंय. आहे. चल मग येऊ का हो ये मग मी पाहुण्यात भेटतो आणि ते विचार घेतो त्याचा आणि टाकून देऊ त्या शाळेत मग मला बी सोयाबीन सोंगा जायचं येतो मी बी हो चल चल ये येतो मी येतो हा हो चल चल
बघा, बघता बघता मुले कॉलेजमध्ये कधी जातात कळतच नाही. अभ्यास पण खूप करतात. नामदेव जरा रामापेक्षा अभ्यास चांगला करतो, थोडा हुशारही असतो, कारण दोघांचे स्वप्न हे डॉक्टर होण्याचं असतं. त्यामुळे कॉलेज छान करतात, कॉलेजही संपत, पेपर सुद्धा होता. आता त्यांचा निकाल कोणाला किती मार्क पडतात ते पाहू. नामदेवला 90% पडतात आणि रामाला 85% पडतात. आता पाहू पुढे काय होते ते. बाबा बाबा बोल ना मा. माझा 10वीचा निकाल लागला. 12वीचा निकाल लागला. अरे वा 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 बाळा नमा, छान छान. मग किती पडले बाळा तुला 12वीच्या निकालामध्ये? मला 90% पडले बाबा. अरे वा 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 बाळा नमा, खूप मान केला रे माझा तू. माझं खूप नाव मोठे केलंस तू बाळा. बाबा मी काय म्हणतो, हा बोल ना बाळा. मला आता तालुक्याच्या ठिकाणी सायन्स घ्यावं म्हटलं. सायन्स झालं तुमचं? बोल ना मा. माझा 12वीचा निकाल लागला. अरे वा 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 बाळा, किती पडले मग? मला 90% पडले बाबा. अरे वा 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 नमा, माझं नाव केलंस. हो बाबा, मी मित्राकडून जाऊन येतो. हो ये बाळा तू या, हो. मी बी येतो. अरे राम राम सगराम. राम राम तुकाराम, राम राम. अरे रे, आज पोराचा 12वीचा रिझल्ट लागला. अरे 12वीचा राहिला बाबा, मी तर आज लय खुश आहे. अरे मग किती पडले तुझ्या नाम्याला? माझ्या नाम्याला 90% पडले. 90. वा 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 वा, खूप पडली की. गावात कोणच नाही घेतले 90, माझ्या पोराने घेतले नाम्याला वा 90. वा वा, मस्त आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होतं मग त्याचं आता. डॉक्टर होते बाप्पा रे. मग नाम्या हो, तो लय नाव अभ्यास मोठं केला. करते आता. रात्रंदिवस अभ्यास केला रे. पोरग झोपत नव्हतं. आता तुला शेतात काम करायची गरज नाही. नाही नाही, तोपर्यंत करू आपण. जोपर्यंत डॉक्टर लागत नाही का, तोपर्यंत करू आपण त्याला सपोर्ट करू. पण डॉक्टर लागलं ना. भाषेचा पण रिझल्ट लागला. असं का? किती पडले तुझ्या भाषाला? माझ्या भाषेला पडले 83%. अरे बरे बरे पडले मग. बरे हा, पडले. मस्त मस्त पडले. हो हो, बरे पडले मग. चांगलीच आहेत म्हणा. हो, आता बघून त्याचा काय नीटचा पेपर असते. हो, नीटचा राहते म्हणा. हा, जसे आता नाम्या बी म्हणू लागला. आता जसे पोरं चांगले पास झाले का, तसे नीटचे पण पेपर चांगला देतील. आणि होतील बघ आपले पोरं डॉक्टर. नीटचा असते का? हा मग. बरं बरं, त्याच्यात मार्क जास्त पडल्यावर लागते का? हो, लागतील. आता होतात पोरं डॉक्टर झाले समज आपले आता तू. मग नाम्या होईल का? होईल, झालं होईल का म्हणजे होणार 100%. हो रे बापा, मग स्वप्न पूर्ण होईल रे येऊ का बापा. मग? हो ये. मला पण शेतात जायचं, थोडं काम आहे, ढोरं वासरे. मला बी जायचं बापा सासरवाडीला. सासरवाडी जायचं का? हो ती सासऱ्यान बरोबर आहे म्हणा. काय ती अरे सासू तुझं सांग, सासरवाडीला जात राहतो की रे. अरे काय करू बापा, ती सासरा काय मुकाच बसत नाही. बरं बरं, जाऊ दे, ये काय सासरवाडीला. येतो, येतो जाऊन. हो, चल चल चल. ये तू बी. हो, मी येतो, चल. बघा, 12वी मुलांची झाली. आता नामदेवला डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. दोघाला पण डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. रामाचं पण ते पण स्वप्न होतं, कारण एका सोबत खेळलेले. आता त्यांचा 12वीचा निकाल लागला. निकाल लागून नामदेवचा नंबर लागला, पण नामदेवचा लागला नाही. त्यासाठी नीटमध्ये पेपर सुद्धा झाला. नामदेवला 588 मार्क पडले आणि कट ऑफ मात्र 600 वर लागला. रामाला 300 गुण पडले आणि कट ऑफ मात्र 350 वर लागला. रामा मात्र खुश होता, पण आरक्षण नसल्यामुळे नामदेव मात्र नाराज होता. आज त्याचा शिक्षणाचा सत्यानाश झाला. आता पुढे काय होते बघू आपण. आभाळ सारं गाणं. घरच्याला सांग का मग डॉक्टरला आभार सारखं. नाही रे, आधी गाणं आहे.
माझी सावली दूर दूर चालली आज माझी सावली कशी साजली उरी गोठली उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती कुठं पडायचे तुम्ही पॉज करा व्हिडिओ पॉज करा उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची घापर लई अवघड हाय गड्या उमगाया घापर उमगाया घापर लई अवघड हाय गड्या उमगाया घापर उमगाया घापर बाबा बोल ना का लढतो बाळा असं सारखं माझा नेट नंबर कटला बाबा मी डॉक्टर होऊ शकत नाही बाबा अरे बाळा तू अभ्यास केला होतास छान प्रयत्न केलास तू तरी तुझा नंबर कटला बाळा जाऊ दे बाबा बोल ना बाळा मी खूप अभ्यास केला बाबा रामात मी एकाच रूम मध्ये होतो बाबा तुमची अवस्था बघून तुमच्या अंगावरचं ते फाटकं दुखतं फाटकं बनेल आईच्या हातातला निंदीचा विळा कधी सुटेल हे मोठे स्वप्न होतं बाबा माझं की डॉक्टर झालं की या गावची मी सेवा करेन गोरगरीब गरजू लोकांची सेवा करेन पण हे आरक्षण नसल्यामुळं बाबा मी डॉक्टर होऊ नाही शकलो बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 70 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं बाबा आरक्षण असतं ना जाऊ दे बाळा असं तोंड पडून लढत बसू नको बाळा तू चांगला अभ्यास केला बाळा तू 90% पडलेस नीट मध्ये चांगले मार्क पडले पण केवळ तू आरक्षणामुळे नाही लागला बाळा राम्या आणि तू सोबत राहून अभ्यास करून तुला जास्त गुण असून तू फक्त आरक्षणामुळे गेलास बाळा पण एक दिवस तुला नक्की आरक्षण भेटेल बाळा काळजी करू नको काहीतरी पर्याय काढू आपण याच्यावर असा लढत बसू नको काहीतरी पर्याय निघेल बाळा तुझं डॉक्टरचं स्वप्न आपण पूर्ण करू बाळा हो बाबा मी बाहेरून जाऊन येतो बाबा हो ये बाळा चिंता करू नको बघूत आपण काहीतरी राम राम मंडळी राम राम या सरपंच पिढे या सावकार या शेठ अहो असा डॉक्टर झाला आमचा डॉक्टर मग त्याचे पिढे आता काय पाहायचं कामच नाही बाबा आपल्या आता आपल्या शेतात भीतात काम करायचं काम नाही काही नाही 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 भाषेचा गावात टाकणार आहे अहो आता माझ्या भाषेला माझी मुलगी देणार आता पाहायचं काम नाही मी पण आता तिकडे त्या घरी डॉक्टरच्या घरी आता काय पाहायचं काम आहे अहो पण अवघड झालं थोडं थोडं पिढे देत आहे नाराज पण वाटायले अहो माझ्या लहानपणापासूनचा मित्र सखाराम
हो त्याच्या पोरानं आणि आमच्या राम्यानं सोबत अभ्यास केला बघा. त्याचा राम्या खूप त्याचं ते नामदेव खूप हुशार होता आमच्या राम्यापेक्षा. 10वीला म्हणा 12वीला म्हणा याच्यापेक्षा 4-5% जास्त होते बघा. आता नीटला पण त्याला जास्तच होते याच्यापेक्षा. पण ते म्हणतात ना काय आरक्षण का काय, त्या आरक्षणामुळे त्याचा नंबर नाही लागला बघा. कारण की सोबतच लहानपणापासूनचे मित्र बघा, सोबत राहणारे, सोबत खेळणारे, सोबत एका ताटात खाणारे. आणि 10वी पासून 1ली पासून ते 12वी लोक ते नीटच्या पेपर पर्यंत सोबतच गेले बघा. पण एकच पण काय करतात ते आरक्षणामुळे लागला आणि हे गेला, त्याचं मला पण दुःख आहे. किती वाईट व्यवस्था आहे आपल्या याच्यात. सोबतच ते माझ्या बहिणीचा आणि हे माझ्या मित्राचा, तो लागला बिचारा आणि हे लागला नाही. तीच जर माझी मुलगी माझ्या म्हणजे बहिणीच्या दिली माझ्या भाषा दिला तर तिचा होणारा मुलगा हा कुणबी म्हणून जन्माला येईल. पण तीच जर मी माझ्या बहिणीची मुलगी जर माझ्या मुलासाठी केली तर माझा येणारा नातू हा मात्र कुणबी होणार नाही. तसंच आता जसं आपल्या सखारामचा मुलगा नामदेव जसा बिना आरक्षणामुळे कमी 2-3% कमी पडल्यामुळे डॉक्टर झाला नाही, तसं आपलं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला आरक्षणाची खूप गरज आहे. तर जाऊ द्या, आता सखारामला पण पेढे द्यायचे होते, पण काय करता तो आता बिचारा शेतात राहतो आणि तो पण नाराज सुद्धा असेल. आता कोणत्या तोंडाने त्याला पेढे देऊ मी? आता त्याला सहानुभूती देतो मी. जाऊ दे म्हणतो, जसं झालं तसं होऊ दे. बरं येऊ का मंडळी? समोर पण पेढे द्यायचे. खुश पण आहे आणि दुःखी पण आहे. कारण त्याच्या मुलाचं स्वप्न होतं की आपल्या गावात दवाखाना टाकायचा. आपल्या गावात दवाखान्याची खूप बिकट परिस्थिती आहे, शहराच्या ठिकाणी जावं लागतं. अहो त्या परशाची माय त्या दुखाबाई साप डसल्यामुळे मिली बघा. त्यामुळं कारण डॉक्टर नसल्यामुळे आपल्या गावात खूप वाईट आहे. त्याचं स्वप्न होतं खूप मोठा दवाखाना टाकायचं. त्याचं दररोज ते सखाराम सांगायचा असा दवाखाना टाकत तसा दवाखाना टाकत. बिचारा आता नाराज आहे, त्याला जाऊन उद्या भेटतो. बरं येऊ का मंडळी? येतो. राम राम. काय सका काऊन असा नाराज तोंडपाला बसला? बस पांडू. बरं ठीक आहे. काय सांगू पांडू, हा बोल ना. काहीतरी कर्मभोग आहेत बघ. कशाचे रे? अरे माझा नाम्या हा 12वी चांगला पास झाला, 90% पडले. हा. नीट मध्ये पण पडले चांगली, पण ते हा. केवळ आरक्षणामुळे लागला नाही रे माझा नाम्या डॉक्टर केला. याचं दुःख वाटायले. पोराने खूप अभ्यास केला आणि केवळ आरक्षणामुळे माझा नाम्या लागायचा राहिला बघ. अरे लागतं रे, फक्त काय पैसे भरावे लागतात बघ. असं का? हो. पांडा हा बोल ना. किती भरावं लागतील रे? तरी बी 7-8 लाख रुपये खर्च येईल बघ. 40,000 भरावं लागतील का? नाही 7-8 लाख रुपये खर्च येईल. बापरे. बघतो बघ. लाव मला अडचणी वेळेस कॉल. हो येतो मी, शेताकडून येतो. बघतो मी. पोराला लावायचंय मात्र आता पैशाची अडचण. बघू आता. जातो शेताकडे आता. संध्याकाळचं जातो सावकाराकडे, बघतो थोडं फार पैसा होतात का जमा. जातो आता शेताकडे. सकाळ दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी दिवसभर सकाळ शेतात काम. अरे तुझ्याकडे ते 5 लाख रुपये दिले होते ते कधी मिळाला वापस भेटले ना? बघू आता शेतात काय करायचं. हा चालतंय, लवकरात लवकर वापस करून दे मला. हा व्याज वाढवून. सावकार आहेत का घरी? सावकार आहेत का घरी म्हणलं? हो आहे ते. राम राम सावकार. अरे राम राम सखा, बोल कसं काय इतक्या संध्याकाळचा तू आला? काय नाही सावकार, हा जरा असं काम होतं. हा बोल की. अहो माझा नाम्या हा त्याला 90% पडले 10वीला हा, मग? 12वीला. हा मग चांगलं झालं की रे मग. नीट मध्ये पण चांगले पडले त्याला. नंबर झालं मग. पण त्याचा नंबर लागला नाही हो त्या आरक्षणामुळे. हम्म. तर थोडं पैशाचं काम होतं बघा. पैशाचं किती होतं काम सांग. अंदाजे सावकार मला 7-8 लाख रुपये भेटले तर चांगलं होईल. सखा तुझ्याकडे पहिले 2 लाख रुपये बाकी आहेत पोरीच्या लग्नातले, आणि 8 लाख म्हणजे तुझ्याकडे 10 लाख होतात मग. हो, बरोबर आहे सावकार. हा मग पण मला लागतात सावकार, एवढे काम करा सावकार. माझं पोरग लागलं पाहिजे सावकार, एवढं काम करा सावकार. द्यायला काय रे सखा, तुला देऊ पण तुझा भरोसा काय वापस दिसलं.
मी शब्द देतो सावकार तुम्हाला, मी तुमचा एक ना एक रुपया चुकवेल सावकार, पण माझ्या पोराचं स्वप्न पूर्ण करा सावकार, पूर्ण होऊ दे सावकार, मी तुम्हाला एक ना एक रुपया देईल सावकार. तर मग सखा शब्दाला महत्व नाही सखा, कागदाला महत्व आहे. 7/12 असेल तर घेऊन मित्र देऊन टाकतो मी. असं म्हणता का सावकार? हो ठीक आहे, मी 7/12 आणून देईल सावकार तुम्हाला, पण सावकार एवढे काम करा, माझं गरीबाचं काम करा सावकार. हो. येऊ का सावकार? हो 7/12 घेऊन ये, तुला सकाळी देऊन टाकतो पैसे. येतो सावकार, 7/12 घेऊन येतो. हो ये ये. राम राम सावकार. हो एवढं लक्षात राहू दे सावकार. हो. बाबा बाबा बोल ना मामा. काय विचार करायले आणि एवढ्या संध्याकाळ उशीर कसं काय झाला तुम्हाला? बाळा, ते थोडे सावकाराकडे गेलतो, कशासाठी? थोडं बघितलं बाळा ते पैशाचं. तर का- काय म्हणले सावकार? जाऊ दे, तू नको घेऊ टेन्शन, त्याचं झालंय काम माझं, आपलं सावकार करतो म्हणले, बरं बरं. तू विचार करू नको. आपले बरं डॉक्टर बाबा, हातपाय धुवून घ्या आणि जेवून घ्या. बरं चालते बाळा. तू जेवलास का बाळा? हो मी जेवलो बाबा. जेवला बाळा. बाळा शांत झोप आता, हो बाबा. टेन्शन अजिबात घेऊ नाही, नको. आता पैशाचं काम झालंय आपल्या, हो बाबा. उद्या आपण पैसे भरायला जाऊ, सावकाराकडून मी आणतो. हो बाबा. येऊ बाळा? हो. जेवू तुम्ही हा? हो. जेवून झोपा बाबा. दूर दूर चालली दूर दूर चालली आज माझी सावली, कशी साजली उरी बाप म्हणते पैशाचं काम झालं. दुःख झाले सोबती. बापाला काय माहित, डॉक्टर व्हायला MBBS ला प्रायव्हेटमध्ये किती पैसे लागतात. पहिलंच ताईच्या लग्नाचं कर्ज, तरी बाप सावकाराकडे गेला पैसे मागायला, का तर पोरगं डॉक्टर करायचं. माझं बी स्वप्न होतं डॉक्टर व्हावं, पण स्वप्नच राहतं. असं वाटतं खरंच आरक्षण असतं तर लागलो नसतो का? ही परिस्थिती कधी बदलू देव जाणे. माझ्यासारखे कित्येक मुलं हुशार असून मायबापाचे कष्ट डोळ्यात त्यांना बघवत नाहीत. ही परिस्थिती बदलावं म्हणतात, पण परिस्थिती हे आरक्षण बदलू देत नाही. एका एका मार्कानं मुलं फुकतात, तेव्हा त्यांच्या वेदना कोणाला सांगावं कळत नाही. आई वडिलाला सांगावं तर आई वडिलांना शिक्षणासाठी आतापर्यंत जे उपसलेत कष्ट, ते कष्टच पुढचे शब्द बोलू देत नाहीत. माझे वडील बघा ना, वडील रुपयात खिशात रुपया नाही तरी पण म्हणतो सावकाराकडे उद्या पैशात बंदोबस्त केला. सावकार काय घेणार? बापाला किडन्या मागितल्या असत्या तरी बापानं माझ्या शिक्षणासाठी सावकाराला दिल्या असत्या, आणि त्या सावकारानं घेतल्या पण 2 एकर कशी बशी शेती आहे, त्या शेतीनं आतापर्यंत आम्हाला जगवलं. ती शेतीच बाप उद्या सावकाराकडे घाण ठेवणार, 7-8 लाख घेणार. पण या 7-8 लाखात उद्या माझं 1 वर्षाचं प्रायव्हेटमध्ये शिक्षण होईल, कारण हे सगळं खाजगीकरण न शिकू देण्याचा दुसरा पायाच आहे. पुढच्या वर्षी करू काय? बघा ना, माझी आई विदर्भातली, वडील मराठवाड्यातले. आई विदर्भातली आहे म्हणून आईच्या शिक्षणासाठी त्यावेळेस आईला पूर्वी प्रमाणपत्र, कारण वडील तिचे विदर्भातले असल्यामुळे, आणि मी मात्र
मराठवाड्याचे वडील, त्याच्यामुळं मी मराठा. एकीकडून सरकार सांगतंय मातृसत्ता लावा, आईचं नाव प्रथम लावा. म्हणजे बघा ना, माझं नाव नामदेव सखाराम जाधव, याऐवजी काय सांगते सरकार लावायला? नामदेव सयाबाई सखाराम जाधव. फक्त नाव लावा म्हणतोय, आईचे अधिकार नाही. आईचे अधिकार दिले असते ना तर आज मी कुणबी ठरलो असतो बरं, आणि मी ओबीसी मधून आरक्षण घेतलं असतं, पण नाही. त्यामुळे ही कुठेतरी प्रथा बदलायला जाऊ द्या. माझ्यासारख्या कित्येक मुलं आज शिकून उठले म्हणून आत्महत्या करतील. मुलांना करू नका रे, पण सांगू कुणाला? माझ्यासारख्या देवणी अवस्थेत असणाऱ्या अनेक मुलांनी आत्महत्या. पण ही परिस्थिती कोण बदलेल? देव जाणे. उद्याची सकाळ मी बघितली ना तर वडील माझे सावकाराकडे शेती घाण ठेवतील. लेकरा, आई पहिलीच आम्हाला सोडून गेली. बापाचा शेवटचा आधार आहे तो शेती आणि मी उद्याची सकाळ पाहिली. एका वर्षाचे बाबा शेतीतून पैसे भरतील, पण पुढच्या वर्षी कुठून पैसा आणणार? त्यामुळे माझ्याच जीवाचा मी त्याग करतो. कमीत कमी वडिलांच्या म्हातारपणी ती शेती तरी काम करेल. बाबा मला माफ करा बाबा, मी मुद्दाम करत नाही बाबा, पण उद्याची सकाळ पाहिली बाबा तर हे दिवस कधीच बदलणार आहेत बाबा. सकाळ होती, सकाराम उठतो, तोंड धुतो, चहा पितो, कामाला लागतो, नामदेवला आवाज देतो. बाळा नमा, सखा जवळ जातो. बाळा नमा, नामदेवनं औषध उठ पोळा. दिलेलं असतं. औषध दिसतो, बाळा. बाप ते पाहत नाही आणि उठवतो त्याला. अरे बाळा, अरे नामा, अरे काय केलंस रे बाळा, तू काय केलंस रे बाळा? अरे तू का जीव दिला रे बाळा? मी सावकाराकडे गेलो होतो बाळा, तुझं काम केलं होतं मी पैशाचं. तुला आज जायचं होतं ऍडमिशनला बाळा, MBBS ला लावायचं होतं तुला बाळा. केवळ तुझ्या आरक्षणामुळे नाही लागला याचं मला दुःख आहे, पण तू असं करायला नव्हतं पाहिजे बाळा. या मराठा समाजातल्या कोणत्याच मुलांना असं नाही केलं पाहिजे, आत्महत्या न केली पाहिजे, असं विष न पिलं पाहिजे बाळा. काही ना काही पर्याय निघाल. आरक्षण पण आपल्याला एक दिवस जरूर भेटल आपल्याला. असा एक तरी आपल्याला योद्धा आपल्या मराठा समाजाला भेटल आणि त्या दिवशी आपल्याला आरक्षण जवळ देण्यात येईल. आणि त्या नेता, असा खंबीर नेता जेव्हा आम्हाला मराठा समाजाला दे, आणि अशा आत्महत्यापासून आमचे लेकरं बाळ वाचू दे देवा, वाचू दे देवा, वाचू दे. स्टॉप करायचं, स्टॉप. आवाज नको रे. बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा अरे मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा, मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा. अरे बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा, बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा, मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा.
अरे गरीब घराण्यात जन्म झाला, बापाच्या पोटासाठी हा जन्माला. गरीब घराण्यात जन्म झाला, बापाच्या पोटासाठी हा जन्माला. रक्षक तो दारा भद्र प्रल्हादा, रक्षक तो दारा भद्र प्रल्हादा. मनोज दराडे पाटीला हे कोण्या वाघिणीचा, मनोज दराडे पाटीला हे कोण्या वाघिणीचा. माझ्या भगिनीचा माझ्या भगिनी या मातीला डोल. 1982 पासून मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले. संवादात बसेल खाली आपल्या. नमस्कार. 1982 पासून मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले. त्या चळवळीपासून मराठा समाज प्रत्येक वेळेस आरक्षणाची हाक देत राहिला. पण यामध्ये आम्ही आमच्या समाजाचे चांगले नेतेही गमावलेत. नानासाहेब देशमुख, नानासाहेब पाटील. पण ही चळवळ अशीच चालत राहिली, वाढत राहिली. पुन्हा आपला समाज विभक्त होत गेला. 2016 आणि 17 मध्ये मराठा समाजाने अनेक मोर्चे शांततेत काढले. अनेक म्हणल्यापेक्षा 58 मोर्चे. पण तेवढ्याच ताकदीने समाज एकजूट झाला आणि तेवढ्याच अंतराने विभक्त झाला. पण 2023 मध्ये 29 ऑगस्टला या सरकारने पुन्हा मराठा समाजाच्या ज्या हक्काचं आरक्षणासाठी लढाई उपोषण आहे ते मोडण्याचा डाव आखला आणि अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज चालू केला. पण जसा आमचा पहिला 1982 मध्ये एक समाजासाठी धडपड करणारा नेता आम्ही गमावला, हीच रणनीती पुन्हा होणार होती. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मराठा समाज एकजूट झाला आणि अंतरवाली सराटीमध्ये धावून गेला. तेथेच त्या माता माऊल्याने जो आमचे दादा उपोषणाला बसले होते त्यांनी त्या गर्दीमध्ये गोंधळामध्ये दादांना बाजूला सावरलं आणि त्या लाठीचार हल्ल्यामध्ये पोलिसाने दादा म्हणून दुसऱ्याच एका व्यक्तीला उचललं आणि तिथूनच आम्हाला आमचा संघर्ष योद्धा आमचा समाजासाठी सर्वप्रथम समाज, नंतर बाकी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी आणि आरक्षणासाठी लढणारा एक सच्चा योद्धा रामदास